मॅम, माझं सीझर झालेलं आहे आता, तर मी अंघोळ करू शकते का? आता अंघोळीचं जर म्हणशील ना, तर तुम्हाला ड्रेसिंग कोणत्या प्रकारचं केलेलं आहे याच्यावर अवलंबून असतं. जर ते ड्रेसिंगची जी पट्टी असते ती जर कॉटनची पट्टी असेल तर तुला अंघोळ करता नाही येणार, आणि तीच जर वॉटरप्रूफची पट्टी असेल तर तू बिनधास्त अंघोळ करू शकते. मॅम, माझं जे सीझरच्या नंतर पोट राहील का बरं? बरेच जण म्हणतात का खूप पोट राहतं किंवा बेल्ट लावलं तर जमन का? हा, बेल्ट तू लावू शकतेस. आणि पोट राहण्याचं मेन कारण म्हणजे गर्भारपणामध्ये जी वाढलेली चरबी असते त्याच्यामुळे ते पोट राहतं. तर त्यासाठी तुला काय करायचं, 3 महिन्यानंतर तुला हलके हलके व्यायाम सुरू करायचे. त्यानंतर तेलकट तळलेलं खूप खायचं नाही. जुन्या काळामध्ये ऍक्टिव्हिटीज भरपूर असायच्या, कामं भरपूर असायची, म्हणून डिलिव्हरी नंतर वजन कमी व्हायचं. आता त्या प्रमाणामध्ये कामं राहिलेली नाहीत, त्यामुळे वजन म्हणावं इतकं कमी होत नाही. आणि मेन म्हणजे ब्रेस्ट फिडिंग. तू जर बाळाला पाजलं ना 1-1.5 वर्ष, तर ते वाढलेलं वजन बरोबर तुझं कमी होणार. त्या जोडीला तू व्यायाम सुरू कर, पालेभाज्या, फळं, बॅलन्स डाएट घे. मॅम, बरेच जण म्हणतात किंवा असं सीझर झाल्यानंतर बॅक पेन होते किंवा ते सुई जी आपण देतो भुलीची, तर त्याने कंबर दुखेल का माझी? नाही, तसं तर ह्या ज्या पाठीत आपण इंजेक्शन देतो, स्पायनल अॅनेस्थेशिया म्हणतात त्याला, तर त्याच्यामुळं कंबर दुखत नाही बरं का. हे कॅल्शियम कमी पडल्यामुळे कंबर दुखतं. तर तू जेवणामध्ये जोपर्यंत तू बाळाला पाजणार आहेस तोपर्यंत तू कॅल्शियमच्या गोळ्या चालू ठेवायला पाहिजे. जेवणामध्ये तू दुधाचं प्रमाण वाढव, दुधाचे पदार्थ वाढव, तू त्याच्यामध्ये टोफू, पनीर याच्यासारखे पदार्थ वाढव. त्याच्यामुळे तुझं कंबर दुखणार नाही. आणि म्हणजे शेक शेगडी घेऊ शकते का मॅम मी? हो, तू घेऊ शकते. आपल्या ज्या जुन्या पद्धती आहेत त्या खूप चांगल्या आहेत. मालिश करू शकते, शेक शेगडी घेऊ शकते. फक्त जर खूप तीव्र उन्हाळा आहे तर तू शेक शेगडी घेऊ नकोस. तुझी डिलिव्हरी जर थंडीच्या दिवसात झालेली आहे आता, तर तू घेऊ शकते, काही अडचण नाही. पाणी पिऊ शकते का मॅम मी जास्त पोट भरून? तू भरपूर पाणी पिऊ शकते. बऱ्याच जणींचा असं शंका असते की मी पाणी खूप जर पाणी पिले तर माझं पोट खूप दिसेल. तर उलट ऍडिक्वेट हायड्रेशन म्हणजे शरीराला जेवढं आवश्यक आहे पाणी तेवढं तू पिलंच पाहिजेस. बरं, आणि आमचे जुने पद्धतीचे लोक आहेत ते खाण्यापिण्याला पण खूप पथ्य करतात आम्हाला, किंवा भात खाऊ नको, तू हे खाऊ नको, बाळाचं हा, पोट हे एक भरून मला सांगायचंय की भात खाल्ल्याने टाक्यात पाणी होत नाही. तुमच्या कुठल्याही आहारामुळे टाक्यात पाणी होत नाही. तुम्ही जर स्वच्छता ठेवली, हायजीन मेंटेन केलं तर टाक्यामध्ये पाणी होत नाही. त्याच्यामुळे तू अगदी बिनधास्त सगळं खाऊ शकते. तिखट, मीठ, बाकीचे जे सगळे जेवण करतात तेच तू जेवण करू शकते. वेगळं काही करण्याची गरज नाही. किंवा अगदीच बिना तिखटाचं खायचं, किंवा मग चपाती नाही खायची, बाळाचं पोट दुखेल, ह्या पण सगळ्या म्हणजे अंधश्रद्धा आहे म्हटलं तरी चालेल. तू बिनधास्त सगळेजण खातात ते 2 टायमाला जेवणाच्या वेळेला जेवणच करायचं. मधल्या वेळेला वाटलंच तर गरा पेज असं काही जे जुन्या बायका करतात ते खाऊ शकते, पण जेवणाच्या वेळेला मात्र प्रॉपर तू व्यवस्थित जेवण केलं पाहिजे. आणि पाण्याचं प्रमाण किती घेऊ शकते बरं मी तू दिवसभरात पाणी मॅम? पोटभर पिऊ शकते. ओके, ठीक थँक्यू आहे. मॅम.